गाईस तुम्ही म्हणाल की एवढी झकमक रेडी हो कुठे चालली, तर मी चालली आहे पोहायला. मी, माझी मम्मी, माझे पप्पा आणि मी, मामा मामी आणि आर्या आणि हा आमच्यासोबत आहे आमचा लकी. सो आम्ही जातो पोहायला येतं फक्त पप्पांना आमच्या ह्याच्यामध्ये, आणि मलाही थोडं थोडं येतं, एकदम थोडं थोडं लिटल. सो मैं आज ट्राई करने वाली हूँ कि मैं तैर पा रही हूँ कि नहीं, और उसके साथ में वीडियो बनाऊंगी. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. निघ बाहेर. कुठला पिक्चर बदला नाही सो ह्या गावाकडचं ऊन म्हणलं की एखाद्याला डांबरागत काळं कसं करायचं असेल तर त्याला अशा उन्हामध्ये फिरवा, तो तडकून काळा होतो. काय म्हणणं आहे मम्मी तुझं? मी घराच्या बाहेर निघाले ना आल्यापासून म्हणून मी थोडीफार तरी गोरी आहे की आम्ही ठीक काळे लागणार. हाला मी सनस्क्रीन लावले पण थोडीशीच लावले, कारण की संपल आणि गावाकडे काय भेटत नाही ना म्हणून. आणि ऑर्डर करू शकतो पण मला लई कंटाळा येतो, मी अशी आहे मी नाही करत. सो येस साला कर क्या रहा है यहाँ पे? मेरा मामा मेरी बेइज्जती कर रहा है. उसका मतलब ये है कि मैं मोटी हो गई हूँ. गाइस मैं मोटी हो गई हूँ? नहीं हूँ मैं मोटी, मैं बिल्कुल मोटी नहीं हूँ. कह रहे थे पिछला टायर ऐसे डगमग रहा है मेरा टायर ऐसा. काय नाही ब्लॉग करायचं म्हणणं असं होतं की आर्या म्हणजे आज माझा ब्लॉग बघत होती 2 वर्ष आधीचा 31sta, आणि तो बघून मला असं रिअलाईज झालं की यार हे ती बघते, ती हसते. मग एक माझ्या फॅमिलीची मेमरी माझ्या व्हिडिओ थ्रू आम्हाला बघायला भेटेल काही वर्षानंतर ना, ते बघून आम्ही हसतो. काही आठवणी रेकॉर्ड होती ज्या आम्ही पाहू शकतो, तुम्ही पाहू शकता. बॉस काय मस्त असतं, व्हॉट अ ब्युटिफुल वेदर. सो हाँ, तो मैं कह रही थी तो हम वो मेमोरीज हमारे वीडियोज़ थ्रू देख सकते हैं. सो दॅट्स वाय आय एम शोइंग दिस. तरी असं आम्ही लहान होतो ना, म्हणजे 6वी 7वी 5वी 6वी त्यावेळेस आम्ही पोहायला जायचो. आमची अख्खी फॅमिली असायची तेव्हा, काका, सोहम, दीदी, मी, अश्विनी, विशालादा, भैया, पप्पा, पिहू, आर्या तेव्हा नव्हते, बट आम्ही जायचो पोहायला. आणि कसं आम्ही पोहायला पोहायचो तास 2 तास, आणि मग हो म्हणून आम्हाला भूका लागायचं. मग आम्ही 2-2, 3-3 वडापाव खायचं आणि घरी येऊन जेवायचंच नाही. आणि आम्हाला पप्पा दरवेळेस ओरडायचे, वडापाव खाल्लं तर तुम्ही जेवण नाही, तुम्हाला वडापाव देणार नाही, पण तरी आम्हाला वडापाव द्यायचे. आणि सॉससोबत मस्त वडापाव. मला काहीच दिसत नाही, मी शूट तर करते आहे. हे बघा, हे कशी आमची मेहनत चालली आहे तिकडे जायची पोहण्यासाठी. त्या झारेमध्ये आम्ही बसणार आहे पोहायला म्हणजे हे लिटरली डबक्यात बसवायला घेऊन आले, बाकी काय नाही, कारण तिथे कोणीच पोहू नाही शकत. हे बघा, हे यांचं फोन. ते पप्पा गेले तिकडे पाणी बघायला. खोल आहे का? पाणी खोल असलं तर हे बघा, हे 2 आहे ना त्याच्याबरोबर मधोमध असणार. दगड उचलून आणला बघा त्याने. गाईज आम्ही असं पोहायला नव्हतो यायचो, आम्ही फ्लोटर वगैरे लावून प्रॉपर पाण्यामध्ये पोहायचं. हे फक्त पाण्यात डुबवाय, एक बोलतो ना बसवायला आले डबक्यामध्ये लोक. मस्त है ना. गाइस ये मेरी फैमिली सन बात ले रही है. हाय लकी हाय माझे बेबी. आता मला शक हा आलाय की मी पोहू की नको पोहू, कारण कि मन चेंज हो रहा है मेरा. मैं काली हो गई तो मैं क्या करूँगी. मैं इधर पत्थर पे पत्थर रख के बैठी हूँ. जुनं जिथं होतं तिथं येऊन बसले मी मस्त. हे लोक पावतात आहेत. माझ्या मागं का फिरतोय तू? मी इकडे जाणार आहे. आता मी इकडे जाणार आहे. ओ बाबू चोनू बचू जा पो जा. खोलच नाही. मैं तैर रही हूँ गाइस, मैं डूब रही हूँ.
तिथे जास्त पाणी आहे का? ए तिथे जास्त पाणी आहे वे. नाही तेवढं काही गाइस मेरा मेकअप वाटरप्रूफ है आपको प्रूफ करके दिखाती हूँ देखो इसके बाद मैं काली ढूंढ दिखूंगी तो मेरे को पेंशन नहीं कर मत करना गाइस देखो मेरे पैर कितने स्वच्छ है आज गाइस देखो ऐकलं का इथं काय चाललंय मम्मी मामी काय म्हणते ऐकलं का शॅम्पू आणायला पाहिजे होते इथं केस धुऊया आपण सो गाईज आम्ही एकदा ना विहिरीवरती पोहायला गेलो होतो तर मग हा चला विहिरीवरती पोहायला गेलेलो आणि तिथे सगळ्यांकडे फ्लोटर होते कासरा वगैरे होता म्हणजे शिकवत होते पप्पा सगळ्यांच्या पोटाला बांधून फ्लोटर वगैरे बांधून माझ्या मामाला पोहता येत नाही माझ्या पप्पांनी त्याला उठवला माझा मामा आहे बघा केवढा तुम्ही बघितलाच असेल माझ्या मामाला केवढा येतो माझ्या मामाला पप्पांनी उतरवला एक कासरा बांधला त्याच्या पोटाला आणि एक फ्लोटर बांधला मामाने मारली उडी मामा आत पाण्यामध्ये फ्लोटरवर पाण्यावर मी आ गया ऊपर करत होता आणि मामा पाण्यात नशीब माझ्या पप्पांनी माझ्या मामाला पोटाला कासरा बांधून ठेवला होता त्याला वर काढला माझ्या मामानं गटकळा खाल्ला त्याला एवढ्या त्याच्यानंतर ना तो एकदा पण पाण्यामध्ये उतरला नाही तर मामी स्टोरी सांगायचा बोल असा होता की माझ्या मामाच्या जीवावरती कधी पाण्यात उडी टाकू नको नाही तर जाते सोडूनच जाते तुम्हाला करत आणि मामा उडी मी टाकणार नाही पाण्यात समजलं का तुझं काय रोज न्यायला मी काळी पडेन आता पोहायला नेणार आहे का तुम्ही मोटर मध्ये उद्या नेतो आव पण मला येतं थोडं पोहायला मामापेक्षा माझ्या मामापेक्षा जास्त चांगली पोहते मी चला ना एकदा फक्त एक डुबकी मारून आणा वरनं हा एक सीन साठी ओके सो हिरो ओ माय गॉड दगड काढून फक्त एखादी सोन्याची चैन किंवा सोन्याचं बिस्किट तरी काढ ते बघ काढते ते बघ इतनी भी सुंदर नहीं हूँ मैं तू इतना अटैक कर रहा है मुझ पे हाँ 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 नको असं करू रे प्लीज मी तर काहीच नाही केलं आय लव्ह एनिमल्स कधी असं झालं का तुमच्यासोबत तुम्ही मस्त मजा वगैरे केली आणि तुमच्या पायात काटा घुसलाय पूर्ण जिरवून टाकतो तो घरी जावा सुईनं काढा पिनानं काढा लहानपणी खूप काटे लागलेत पण ते काटे आयुष्यात येणाऱ्या काट्यांपेक्षा खूप इझी होते काढण्यासाठी नाहीतर भाई आत्ता जे अडथळे आहेत आयुष्यात कांट स्पीक ऑन दॅट हिसाब एवढं ऊन आहे ना मी तिथून इथे येस तोपर्यंत मी सुकली आहे पूर्ण म्हणजे हे उन्हाचं काय करू मी मला नाही जमत आहे ऊन अजिबात नाही आवडत आहे मला उन्हा प्लीज तू जळू नकोस माझ्यावर माहिती आहे मी सुंदर आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की तू स्वतःच्या तापमानाने तू आमचा जीव घेशील यार उन्हा प्लीज सेल्फ ऑब्सेस मी हे पप्पांचं बघा काय ते विसरावे असावे तुकडे करून असाच मी लहानपणी वडपाव खायचे सगळं माझ्या कानात पाणी टाकलं ते कानी झालं जाम झाला असेल गरम वडापाव आणि सोबत मिरची सो गाईज फायनली मी घरी आले आणि अवतार खराब झाला आहे तर मी थोडंसं फ्रेश होते आंघोळ करते आणि मस्त झोपून घेते थकले तर काय हाय नाही मला वाटलं पोहायला वगैरे भेटेल जरा फार तर आमच्या पप्पांनी नाहीच नेलं शेवटी मग वडापाव खाल्ली मस्त आणि आता झोपेल मी सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लव